मध्ये प्रचाराला सुरुवात झालेली आहे. त्यातच महायुतीमध्ये दोन गटात एक शिंदे गट आणि भाजप यामध्ये लढाई पाहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने आज विधानसभेचे उपमहापौर हसमुखभाई गहलोत हे पदयात्रा करतात. त्या आपल्या सोबत स्वतः बोलण्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. हसमुखभाई, काय सांगाल, आज तुम्ही पदयात्रा काढताय, आज प्रचाराला तुम्ही सुद्धा जोरदार तुमच्याकडे पाहायला जातो, मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते, कसं पाहता याकडे? हा, या पदयात्रामध्ये हा पहिलं फरक आहे की तुम्ही जे बोलले पदयात्रा, या यात्रामध्ये नाही आणि बाईक आहे ना, गाड्या आहेत ना, मोटर आहेत, फक्त पदयात्रा. आणि हे जी इच्छा होती, हे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची इच्छा होती की यावेळी आपण पदयात्रा काढूया. लोकांचं प्रेम आहे आणि आशीर्वाद, आणि हे प्रेम आणि आशीर्वाद आम्ही जपून ठेवणार आणि काम करून परत आम्ही लोकांना देणार, ही मनापासून इच्छा आहे. हसमुखभाई, पाहायला गेलं तर महायुतीमध्येच लढाई पाहायला मिळते, बाकीच्या पक्ष याच्यात पाहायला मिळत नाही. शिंदे गट असेल किंवा भाजप असेल, यामध्येच लढाई पाहायला मिळते. कसं पाहता याकडे, कसं याकडे काटेची टक्कर असं म्हणलं जातं 12 नंबर मध्ये, कसं पाहता? अच्छा, हा कुठली टक्कर आहे, किती टक्कर आहे, याच्यावर काय टीकाटिकी करू शकत नाही. फक्त एवढं सांगू इच्छितो, भारतीय जनता पक्षाचा महापौर येणाऱ्या काळात बसणार आहे 100%. त्यांमध्ये 2 मतं नाहीच आहेत आणि भारतीय जनता पार्टी बहुमताने एक बाजूनी महापौर बसवणार. हे लोकांचा आशीर्वादाने होणार म्हणजे होणार. हसमुखभाई, गेल्या वेळेस आम्हाला उपमहापौर म्हणून हसमुखभाई पाहायला मिळाले होते. या वेळेला आम्हाला भरघोस मताने हसमुखभाई जिंकून आम्हाला महापौर म्हणून विराभाईंचे पाहायला मिळणार आहे. हा माझं काम नाही, हा वरिष्ठांचं काम आहे, पार्टीच्या संघटनांचं काम आहे. मी सांगू इच्छितो, माझी इच्छा ही आहे, बीजेपीचा महापौर बसावा, ही माझा मनापासून इच्छा आणि ही इच्छा पूर्ण होणार 100%. धन्यवाद. टीव्ही 9 बोलत हे होते हसमुखभाई गहलोत, उपमहापौर. हे म्हणतात की माझी इच्छा आहे की माझा पक्ष जिंकला पाहिजे, माझा पक्ष वेगळा झाला पाहिजे, आमचा भाजपचा महापौर झाला पाहिजे. वैभव टीव्ही 9 मराठी, मीरा भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.